जुक्कल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीवाणी व्यतिरिक्त प्रल्हादला एक मुलगी आणि एक मुलगा आहे। त्यांची मोठी मुलगी हैदराबादमध्ये शिक्षण घेतेय। शुक्रवारी 8 मे रोजी रात्री प्रल्हाद कामानिमित्त हैदराबादला गेला होता। त्याची पत्नी शंकाबाई वय वर्ष 36, धाकटी मुलगी श्रीवाणी वय वर्ष 12 आणि मुलगा वय वर्ष 16 घरी झोपले होते। खूप उष्णता होती म्हणून शंकाबाई उठल्या आणि मुलांसाठी कूलर चालू केला। मग ती झोपी गेली। काही वेळानं धाकटी मुलगी श्रीवाणीचे पाय कूलरला लागले, त्यामुळे अचानक श्रीवाणीला धक्का बसला। भीतीमुळे श्रीवाणीनं जवळच पडलेल्या तिच्या आईला घट्ट धरलं, ज्यामुळे झोपेत असताना विजेचा धक्का बसून दोघांचाही मृत्यू झाला। विजेचा धक्का इतका तीव्र होता की श्रीवाणीच्या पायाचं बोट जळालं। मुलगा तिथून थोड्या अंतरावर झोपला होता। सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला त्याची आई आणि बहीण मृतावस्थेत आढळली। यानंतर मुलानं ताबडतोब शेजाऱ्यांना कळवले। जेव्हा शेजारी घरी पोहोचले आणि पाहिले तेव्हा दोघेही मरण पावले होते। शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला। दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी मदनूर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले। शेजाऱ्यांनी सांगितले की कूलर लोखंडाचा होता। एवढंच नाही तर दर्जा मानकांचं पालन न करता स्थानिक पातळीवर कूलर तयार करण्यात आला। आई आणि मुलीला विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला। त्यांनी आई आणि मुलीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले।